नमस्कार मंडळी, मी कमल आहे. कमल आहे किचन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण नागलीचे पापड कसे बनवायचे ते मी नागली किती घेतली, किती तास पाण्यात भिजत घातली, वाळून कशी घेतली, आता ती दळून आणायची हे मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस आता सांगते. हे मी इथं 5 किलो ही नागली घेतलेली आहे. मी ती 5 वाजता पाण्यात भिजत टाकली. संध्याकाळचे 5 वाजता पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मी पाण्यामध्ये स्वच्छ 5-6 पाण्याने धुवून आणि ती भिजून ठेवली. संध्याकाळी 5 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मी अर्धा तास निथळत ठेवली, म्हणजे पाणी पूर्ण निथरून घेतलं आणि रात्रभर मी ही अशी रूम मध्ये वाळत टाकली. तर फॅन वगैरे काही नव्हता, बिना फॅनचीच मी ही रात्रभर वाळून घेतली. त्याच्यानंतर आता सकाळी मी परत थोडीशी अशी पसरून दिली. अशी कडक वाळली नागली आपली. दातामध्ये आपण चावून बघायची, थोडीशी अशी कडकन फुटली पाहिजे, म्हणजे आपली नागली ही व्यवस्थित वाळली. हिला नागली म्हणतो आणि हिला नाचणी पण म्हणतात बघा. तर आता मी ती गिरणीतनं दळून आणते. दळून आणल्यानंतर ती कशा पद्धतीने चाळून घ्यायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण प्रोसेस व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी नागली दळून आणली गिरणीतनं. हे बघा, असा कोंडा वेगळा झालाय, पीठ पण तिचं दिसतंय बघा. आता ती कशा पद्धतीने चाळून घ्यायची मी दाखवते. आता ते एका पाटीमध्ये काढून घेते मी. आणि आपल्याला ज्या पाटीत आपण नागली दळून आणली ना, ती मोठी व पसरट पाटी आहे. तर तिला आपण कपडा बांधून चाळून घेऊ. म्हणजे पसरट भांड्याला कपडा बांधला ना तर व्यवस्थित हे पीठ लवकरात लवकर आपलं चाळलं जातं. अशी पातळ मधली साडी किंवा आपली ओढणी स्टोल असतो ना, तो घ्यायचा. आता मी त्याच्यावरती टाकून आपल्याला खालून दोन्ही पदर पकडायचे आणि अशी बांधून घ्यायची बघा. बॅग बांधायची, म्हणजे चाळताना काय होईल, ढिल्ली होणार नाही. नाही तर मग ढिल्ल जर बांधला ना तर असं जुळीसारखं होईल, पीठ लवकर चाळलं जाणार नाही, खोल जाईल ते. व्यवस्थित ताणून आपल्याला बांधून घ्यायची. असं पॅक असं मस्त बांधले गेले. आता तोच कपडा आपल्या इथे अंगावर पण पडला नाही पाहिजे, असं पुढे टाकून घ्यायचा. ही पाठी थोडीशी अशी वाकडी धरायची, हात असा पकडायचा. आता आपण पिठाचं पण जवळ घेतलं. एक छोटं काहीतरी भांड घ्यायचं, ते दळलेली नागलीचं पीठ आपल्याला टाकण्यासाठी बघा. असं हळूहळू अलगद हात फिरवायचा, म्हणजे कोंडा आपला वरती राहील आणि पीठ हे खाली पडेल. खूप असं घसून नाही चाळायचं, म्हणजे आपला जो कोंडा असतो ना तो पण नाही खाली पडला पाहिजे. अलगद हात फिरवला ना हळूहळू तर आपलं हे पीठ व्यवस्थित असं गोळा करायचा असला ते बघा, असं फक्त बोटाने ठोकायचं, म्हणजे सर्व ते गोळा होतं सारखं बघा. म्हणजे आपलं पीठ खाली पडलं हे बघा. आणि जिथे आता हे सत्य दिसतं ना, असा हात फिरवायचा, म्हणजे पीठ पूर्ण आपला खाली पडतं. 2-3 वेळेस हात फिरवला ना तर लगेच ते चाळले जाते. कोणी कोणी 2 दिवस किंवा 1 दिवस नागली भिजवता कोंब फोडण्यासाठी, पण मग कोंब यायला पाहिजे तिला. पण मी ही नागली 4-5 वाजता भिजत टाकली, 5 वाजता, आणि लगेच ती रात्री काढून घेतली आणि वाळत घालून दिली. तरी पण तिला असे छान कोंब आलेले होते बघा. हे बघा, आपलं पीठ सर्व व्यवस्थित असं चाळलं गेलं, खाली पडलंय. हा आपला कोंडा राहिला. आता तो आपण काढून घ्यायचा बघा. आता ज्या वाटीने मी पीठ घेतलं ना त्याच वाटीने असा आहे बघा कोंडा, मी काढून घेतला लगेच.
आता इथे सर्व नागलीचं पीठ बघा मी अशा पद्धतीने चाळून घेते व्यवस्थित. सर्व पीठ चाळून घेतलं बघा आपलं नागलीचं. पटपट असं चाळलं जातं. 1-5 मिनिटात पण लागले नाही आपले 5 किलोचे नागलीचे पीठ चाळण्यासाठी. असं पसरट भांडं घेतलं ना तर व्यवस्थित लवकर चाळल्या जातं. गोल असं पटकन हात पण फिरवता येतं चहू बाजूने. असं पूर्ण बाजूने हात फिरवायचा म्हणजे जो सफेद सफेद असं दिसतं ना बघा पिठाचं, ते पीठ पूर्ण असं खाली पडतं लगेच. आता कोंड्यामधनं आपल्याला रवा कसा वेगळा करायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. आधी आता मी पाटीचा कपडा सोडून आणि आपलं हे किती पीठ निघालं 5 किलोचं ते मी पण मोजून दाखवते तुम्हाला एका भांड्याने. म्हणजे त्याच भांड्याने आपल्याला पाणी पण मोजून खिशी घ्यायला असं व्यवस्थित होईल. म्हणजे खिशी व्यवस्थित होते आपली नागलीच्या पापडाची बघा. असं हे चाळून घेतलं, असं सर्व एकत्र केलं, असं हाताने जरी काढून घेतला ना 1-2 वंजुळींमध्ये निघून जातं किंवा मग असं भांड्याने पण काढता येतं. आता पूर्ण मी कोंडा याच्यावरचा बघा काढून घेतला असं. आता आपला कोंडा इथे काही पण राहिला नाहीये. याच्यात थोडे जरी असेल ना कोंड्याचं पडत आपण कपडा सोडल्यानंतर आपल्याला दिसायला नको ते पिठामध्ये. हे बघा आता मी पाटीचा कपडा काढून घेते. मी पाटीचा कपडा मी असं काढून घेतला बघा. आपलं नागलीचं पीठ इथे हे निघालं बघा. असे हे बघा ते असं मऊ पीठ. हा आपला बघा हा कोंडा, हा बघा हा नागलीचा कोंडा. त्याच्यातनं आपण हे पीठ हे असं वेगळं करून घेतलं. आता हे पीठ तर वेगळं केलं पण मग आपल्याला अजून ह्या कोंड्यामध्ये जो रवा निघणार आहे जाडसर तो पण त्याच्यातनं कसा वेगळा करायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. आता आधी आपण हे 5 किलोचं किती पीठ भरलंय ते मी एका भांड्याने मोजून घेते. म्हणजे त्याच भांड्याने आपल्याला पाणी ठेवता येईल. सर्व पीठ व्यवस्थित बघा चाळून घेतलं, असं मस्तच बारीक पीठ झालं. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला कोंडा पण दाखवते. हा बघा हा आपला नागलीचा कोंडा आणि हे त्याच्यातनं पीठ. आता जवळजवळ आपल्याला हा कोंडा हा 1.5 किलो तरी निघाला आणि आपलं पीठ आहे 3.5 किलो भरलं पाहिजे. त्याच्यामध्ये 1 किलो पूर्ण भुसा निघून जाईल नागलीचा. अर्धा किलो आपल्याला त्याच्यातनं जाड असा रवा आपण चाळून घेणार आहे. आधी आपण पीठ मोजून घेऊ. आता बघा हे असं सपाट पातेलं घेतलं ना तर 1 किलोचं पातेलं आहे. असं पीठ दाबून नाही भरायचं, हळूच असं भरायचं बघा. असा करून घ्यायचा म्हणजे मग असं समान सारखं पीठ होईल ते बघा. हे आपलं 1 किलो पीठ झालं. त्याच पद्धतीने मी दुसरं पण भरून घेते. खूप दाबून नाही भरायचं कारण की ज्या पातेल्याने आपण पीठ मोजून घेतो ना त्याच पातेल्याने आपल्याला पाणी पण घ्यायचंय, म्हणून व्यवस्थित असं मोजून घ्यायचं. हे आपलं दुसरं पातेलं. आता हे तिसरं पातेलं भरून घेते. बघा हे 3 पातेले. आता हे चौथं पातेलं भरते. ते अर्ध भरायला पाहिजे म्हणजे आपलं 3.5 किलो पीठ आहे. अर्ध्याला पण आपलं जास्त पीठ आलंय बघा. आता मी ज्या पातेलीत पीठ आपण टाकून घेतलं ना त्याच्यामध्ये घेते मी. बघा याच्यात मी परत खाली आपण 3 पातेले पीठ मोजून घेतलेलं आहे आणि आता हे चौथं पातेलं आपण भरत आहोत. हे बघा आपलं हे म्हणजे
खाली 3 पातेले आणि हे पाऊण पातेलं भरलं, म्हणजे एका पातेल्याला थोडंसं असं कमी आहे बघा, म्हणजे 4 पातेल्याला थोडंसं असं कमी आहे. कोंड्यामधून आपण पुन्हा रवा वेगळा करायचा आणि कोंडा वेगळा. आता मी आपली गव्हाच्या पिठाची चाळण आहे ना ती घेतली आहे, तिच्यामध्ये बघा असं चाळून घेऊ आपण. म्हणजे आपल्याला कोंडा कोंडावरती काढून घ्यायचंय, असं जाड जाड बघा असा रवा, थोडस असं कोंडा खाली पडेल. याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून दळायचं किंवा मग असं अलगद हाताने लगेच आपला हा कोंडा बघा. आता हा पूर्ण कोंडा राहिलेला, आपण म्हणतो ना भुस्सा, हा तो राहिलेला आहे, याच्यामध्ये काहीच कस नाही. हळूच असं चाळून घ्यायचं. म्हणजे जर आपण याला निगाळं म्हणतो, ह्याला आहे ना आपण निगाळे म्हणतो, निगाळ्याचे पापड म्हणतो ना, हे जर असंच पूर्ण गिरणीतून दळून आणलं तर मग काय होतं, पूर्ण पापड असे काळे काळे होतात, पूर्ण असे काळे दिसतात बघा. तर असं कोंडावरती काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण तांदूळ टाकायचे. घरीच मिक्सर मध्ये दळून घ्यायचं किंवा गिरणीतनं दळून आणायचं. जास्त असेल तर गिरणीतनं दळायचं आणि थोडं असेल तर आपण मिक्सर मध्ये पण दळता येतं बघा. असा हा कोंडा निघतो बघा त्याचा. सर्व बघा हा आपला कोंडा निघालेला आहे ना, तर तो असंच चाळणीने चाळून घेते असं हळूच बघा. असं चाळणीने चाळून घेतलं मी. हा एवढा इथे कोंडा निघाला आहे आणि इथे हे रवा आणि त्याच्यामध्ये थोडा कोंडा पण पडला. पण पुन्हा अजून तो कोंडा आपल्याला कसा काढून घ्यायचा, पुन्हा चाळणीमध्ये घ्यायचं आणि चाळणीने परत चाळायचा. आपल्याला जो कोंडा दिसेल ना, मी तुम्हाला सांगते बघा कसा अजून त्याच्यातनं कोंडा वेगळा करायचा. हे बघा आता हा पूर्ण कोंडा आलाय. अशा पद्धतीने आपल्याला 2-3 वेळेस असं चाळणीने पटपट लगेच गाळता येतं ते. म्हणजे तुम्ही हे पापड जर केले ना, हे दळून जरी आपण चांगल्या पिठामध्ये मिक्स केलं ना, तरी पण तुम्हाला असं निगाळे जाणवणारच नाही बघा. ते निगाळ्याचे पापड आहे आणि तुम्ही वेगळे पण करून बघा, तर तुम्हाला पापड आधीचे जे आपण चांगल्या पिठाचे पापड आणि हे पापड खूप जास्त काही फरक पडत नाही. पापड आपला असा काळा येत नाही बघा. आता मी 2-3 वेळेस असं मस्त चाळून घेतलं बघा. कसा आपला कोंडा पुन्हा चाळणीमध्ये वरती राहिला बघा. आता आधी मी हा कोंडा पहिल्या वेळेस चाळल्यावर काढलेला आहे, हा थोडासा जाडसर. हा दुसऱ्यांदा चाळून घेतला मग काढला, हा थोडासा बघा बारीक आहे. पुन्हा असं अजून आपल्याला 1-2 वेळेस जर चाळणीने चाळून घेतलं ना, तर पुन्हा आपल्याला थोडासा असा कोंडा निघेल आणि आपल्याला जो रवा आहे ना जे निगाळ्यात ना, तो असा वेगळा होईल. मग याच्यामध्ये आपण थोडेसे 1 वाटी भरून तांदूळ टाकून गिरणीतनं दळून आणायचे किंवा मग आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी दळून घेतलं आणि परत कपड्याने व्यवस्थित चाळून घ्यायचे. हे निगाळ्याचे पापड तुम्हाला कोणी पण म्हणणार नाही. याच पद्धतीने तुम्ही पण करून बघा, की तुम्हाला समोरचे पण विचारतील की तुम्ही कशा पद्धतीने निगाळ्याचे पापड बनवले. आपण जे नागलीचं पीठ काढून घेतलंय ना, त्याची आपल्याला खिशी घ्यायची बघा. आता सर्वप्रथम मी आता गॅस चालू केल्यापासून दाखवते. गॅस चालू केला, एवढं पातेलं घेतलं आपल्याला गॅसवर घ्यायची म्हणून. तर पातेल्याला लेव वगैरे काही लावलेलं नाहीये, चुलीवर आपल्याला त्याला बूड म्हणतात ते घ्यावं लागतं. आता मी हे पातेलं स्वच्छ धुवून घेतलंय. आधी पाणी ठेवायचं नाही, खाली पीठ चिटकायला नको, त्याच्यासाठी आपल्याला आता काय करायचंय मी तुम्हाला दाखवते. पूर्ण त्याच्यातला जिरू द्यायचंय आपल्याला. पाणी व्यवस्थित असं त्याचं पूर्ण पातेलं हे कोरडं करून घेतलंय आपण. खाली पीठ आपण जे पीठ घेतो ना, खाली चिटकतं बघा. आपण ज्या वेळेस वाफा भरायला ठेवतो ते चिटकू नये, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचंय. आता बघा मी एवढं हे तेल टाकून घेतलं. ते तेल व्यवस्थित पातेल्याला असं घेऊन बुडाला असं फिरून घ्यायचं बघा चौकून. आता फिरवलं तर गॅस थोडंसं कमी केला. आपल्याला टाकून घ्यायचं पाणी. त्याच्यासाठी मी इथे कुकरचे डब्बे असे सेम 2 सारखे भांडे किंवा एकाच भांड्याने पीठ व पाणी सारख्या भांड्याने आपल्याला मोजून घ्यायचे. त्याच्यासाठी मी इथे 2 डबे घेतले. आता आपल्याला सर्वात आधी आपल्याला ठेवून घ्यायचे पाणी. तर बघा आता आपण
एक कुकरचा डबा भरून हे पाणी घेतलंय बघा. फुल डबा हा भरलेला आहे. आता आपण पातेल्यामध्ये टाकून घेतलं, गॅसने जोरात केलाय. आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची. मी त्याच्यावर झाकण ठेवते. जोरात एक कुकरचा डबा भरून पाणी ठेवलंय, बुडाला तेल लावून घेतलं. आता त्याच्यावरती झाकण ठेवून घेतले. याला पूर्ण उकळी येऊ द्यायची. आपल्याला पाणी कमी पडू शकतं, त्याच्यामुळे अजून मी कुकरच्या डब्यामध्ये साईडला इथे पाणी उकळायला ठेवलंय बघा. या पद्धतीने हे पीठ, मी नागलीचं पीठ हे काढून चाळल्यानंतर मी एका डब्यामध्ये ठेवलं होतं. मी हे पातेल्याच्या मापाने मोजून ठेवलेलं होतं, पण आता आपण कुकरचे डबे असताना त्याच्या मापाने मी पीठ घेते. आता बघा एका भांड्यामध्ये मी डब्बा ठेवला. आता हे माझ्या अंदाजे हे 3 डबे पीठ भरेल. आपल्या पातेल्यापेक्षा पातेले कसं 4.25 पातेले भरले होते, तर त्याच्या 2-3 वेळेस खिशी घ्यावा लागले असते. त्याच्यामुळे मी डब्बा घेतला. पातेल्यापेक्षा आपला डब्बा जरा मोठा आहे. आता मी डब्यामध्ये पीठ काढून घेते. तर आपल्याला हे 3 डबे हे पीठ भरेल बघा. असं अलगद भरलं तर दाबून नाही भरायचं, फक्त घेऊन असं फक्त टाकायचं. अशा पद्धतीने मी कुकरच्या डब्यामध्ये पीठ मी काढून घेतलं बघा. आता हे घेते बाजूला, हे इथे ठेवते. पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये कुठले मसाले टाकून घेणार आहे ते दाखवते मी. हे बघ, तिळी घेतली आपण, याला हावरी पण म्हणतो. हे मोठे 2 चम्मच एवढी मी तिळी घेतलेली. चवीनुसार म्हणजे मी ते 1.5 मोठा चम्मच मीठ घेतलेले. हिंग घेतलेले 1 छोटा चम्मच. जिरा पावडर घेतलेली आहे, भाजलेली जिरा पावडर 2 मोठे चम्मच एवढी घेतलेली. बडीशोप अशी बारीक करून घेतलेली आहे, छोटे 2 चम्मच बडीशोप येते. आणि आपला मेन म्हणजे पापड खार, तो पण मी 1.5 चम्मच एवढा पापड खार घेतलेला आहे. आता आपल्या पाण्याला पण उकळी आली. मी ताट हे बाजूला घेते बघा. अशी छान मस्त उकळी आली. आता आपल्याला एक एक वस्तू, सर्वात आधी मी तीळ टाकून घेतली बघा. त्याच्यानंतर बडीशोप टाकून घेतली, जिरा पावडर टाकून घेतली, थोडासा हिंग तो पण टाकून घेतला, आपला पापड खार तो पण टाकून घेतला व मीठ. सर्व मसाले आपले टाकून झाले. आता मी पुन्हा ताट ठेवते. आपले मसाले थोडेसे असे पाण्यामध्ये उकळू देते बघा. आता हे मला 2-3 वेळेस 3 वेळेस खिशी घ्यावा लागेल, कारण का की आपण गॅसवर करतोय ना. गॅसवरती खिशी लवकर वाफ भरल्या जात नाही. मी जर ही चुलीवर घेतली असती ना, तर आम्ही 5 किलोचे 7 किलोचे असं एकाच वेळेस आम्ही खिशी घेत असतो. तर आपल्या सर्वांना चुलीवर शक्य नाही, तर गॅसवरती आपल्याला ह्या पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन छोट्या पातेल्यामध्ये खिशी घेता येते. याच्यामध्ये पण तुम्ही 2-3 किलोचे पापड केले तो ते पण तुम्ही 2 वेळेस खिशी घेऊ शकता बघा. आता आपले जरा 2 मिनिटं झाकण ठेवून घेतलं, छान मस्त अजून पाण्याला उकळी आली. आता ह्या ठिकाणी मी गॅस करते कमी व आपल्याला हळूहळू असं पीठ एकाच वेळेस टाकायचं नाही, थोडं थोडं असं पीठ टाकून घ्यायचंय. एकाच वेळेस टाकलं ना, खालून पाण्याला उकळी आलेली अंगावर उडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण थोडं थोडं हे पीठ टाकून घेतले. उलटणीने काय करू, आपण हळूहळू असं ते चव बाजूने फिरवून घेऊ. खाली गॅस आपण कमीच ठेवलेला आहे. पीठ असं व्यवस्थित सारखं करून घेतलंय. आता बघा त्याला काय करायचं, असं एकाच बाजूने ते आपण जर असं लाटण्याने असं डिप केलं नाही ना त्याला, तर काय होईल, असं बाजूने पूर्ण फेशून आपल्या मसाल्याचं पाणी हे झाकण ठेवल्यावर खाली ओतू जाऊ शकतं. त्याच्यामुळं हे बघा असं आपण लाटण्याने खाली करून घेतलं. ते थोडंसं 10 मिनिटं आपल्याला असं झाकण ठेवून सोडून द्यायचंय. 10 मिनिटात आपलं पीठ हे व्यवस्थित असं वाफ भरल्या जाईल. 10 मिनिटानंतर तुम्हाला परत पुढची प्रोसेस दाखवते मी. बघा आता आपण झाकण काढून घेऊ. आपण हे 10-15 मिनिटं जरी ठेवलं ना तरी पण चालेल, तेवढंच आपलं पीठ हे शिजल्या जाईल. बघा मस्त असं बघा पीठ आपलं शिजल्या गेलं. आता आपण ह्या घोट्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे जास्त हे आपल्या घोट्याला चिपकणार नाही पीठ. असं व्यवस्थित हाताने
तेल लावून घ्यायचं. आता एका हाताने मी कपड्याने पातेलं धरलं, गॅस पूर्ण आपला कमी केलेला आहे आणि एका हाताने बघा हळूहळू असं, जोरात पण नाही. पाणी पण आपलं तिकडं गरम मी थोड्या वेळ उतरून ठेवलेलं होतं, परत नंतर ते पाणी ठेवलं मी, म्हणजे आपल्याला पाणी कमी आलं तर टाकता येईल त्याच्यामध्ये. आपल्याला इथे पाणी हे कमी पडणार आहे, त्याच्यामुळे मी हे गरम केलेलं पाणी थोडंसं असं टाकून घेतलं. बघा आता मी गॅस कमीच ठेवलेला आहे. आपल्याला हे खाली उतरून व्यवस्थित असं खिशी घ्यायची. गॅस मी बंद करते आणि पातेलं हे खाली घेते. कपडा ठेवून घेतला, त्याच्यानंतर पातेलं ठेवले इथे. इकडे भिंतीचं काही पडू नये म्हणून आपण इथे पण एक कपडा ठेवून घेतला, पातेलं भिंतीला सरकून घेतलं. दुसरा कपडा घेतला एक, तो असा पातेल्याला लावला, कारण की एकटीला खिशी घेणं म्हणजे हाच पर्याय आहे आपल्याकडं. दोघी तिघी असल्या ना जास्त करायचं, मग पातेलं पकडायला असतात. इथे पकडायला असं एकटीला पण घेता येऊ शकतं, म्हणजे पकडण्याची पण गरज नाही. बघा जे साईडला आपलं पीठ सफेद दिसतं ना, ते असं घेत चालायचं. मध्ये गरम पाणी आहे आपल्याकडं, वाटलंच तर आपण पाणी टाकायचं. हा, आणि ज्या दिवशी आपण जर नागले दळून आणली त्याच दिवशी आपण खिशी घेतली तर पाणी आपल्याला जास्त नाही लागत. पण जर आपण पीठ जर 1-2 दिवस ठेवलं ना, तर मग पाणी आपल्याला जास्त लागू शकतं. थोडंसं परत मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये, गरम पाणी. हे बघा घोट्याचं आपलं हे पीठ आपोआप हे बघा निघतंय, म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. हे पहा असं चटचट आवाज यायला लागला का समजायचं आता गॅसवर पण नाही. आपलं पातेलं खाली घेतलेलं आहे मी, एक कपड्याने पायाने असं पातेलं मी दाबून ठेवलंय. बघा मस्त असं नागलीचं पीठ आहे आपलं. खिशी घेरून घेतली मी, एक पण गठुळी झालेली नाही बघा त्याच्यामध्ये. आता आपल्याला पुन्हा गॅसकडे न्यायचं ते. गॅसवर पातेलं ठेवलं, गॅस चालू केला, गॅस हा कमीच ठेवलेला आहे मी. आता बघा इथे साधा ओला कपडा घेतलेला आहे मी. आता याचं घोट्याचं पीठ कसं काढायचं बघा. हा ओला कपडा आहे ना, त्याच्याने असं काढून घ्यायचं. जे गरम असतं त्याला हात पण लावायची गरज नाही. ओल्या कपड्याने हळूच असं पूर्ण घोट्याचं पीठ आपलं निघून जातं. बघा झाला आपला घोट्या पूर्ण क्लीन. हे बघा आता तोच ओला कपडा आपल्याला काय करायचंय बघा, पातेलं मी पुन्हा हाताने असं कपड्याने पकडते, त्याच कपड्याने पीठ असं व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचंय. आपला हा साधा कॉटनचा कपडा घ्यायचा, असा कडा पूर्ण पुसून घ्यायच्या. पीठ हे सारखं करून घ्यायचं आपल्याला. आपल्या उलटणीने व्यवस्थित नाही दाबल्या जात ते. बघा आता हे व्यवस्थित दाबून घेतलंय मी. तोच ओला कपडा आपल्याला पिठावरती ठेवायचा आहे बघा असं. आता हा कपडा मी ठेवून घेतला. पुन्हा आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं असंच वाफ भरू द्यायचं कमी गॅसवरती. वाटत असेल की पातेलं हे पातळ बुडाचं आहे आणि ते खाली लटकू शकतं, तर इथे तुम्ही तवा ठेवू शकता. तव्यावर जरी पातेलं ठेवलं तरी पण व्यवस्थित होईल. आता बघा मी दुसरा पण कुकरच्या डब्यामध्ये अर्धा डबा पाणी घेतलेलं होतं, त्याच्यातनं फक्त 1 ग्लास एवढं पाणी उरलं. म्हणजे आपल्याला एक कुकरचा डबा भरून आणि वरून 3 ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे. मी काय केलं, तवा ठेवून घेतला आणि गॅस जोरात करून दिला, म्हणजे लवकर होईल म्हटले. आता हे बघा ताट काढून घेते मी. आता त्याच्यावरचा कपडा पण हळूच काढून घ्यायचा. बघा मस्त असं वाफ भरला. आता आपल्याला पुन्हा बघा थोडंसं असं नॉर्मल त्याला
एकजीव करायचं आहे पुन्हा. आता परत पातेलं मी खाली घेते, आपल्याला गॅसवर हे करता येणार नाही. त्याच पद्धतीने मी पातेलं एका कपड्याने, गरम आहे म्हणून कपडा पायाला लावून असं पॅक पकडायचं आणि गॅसवर कसं आपल्याला गॅसवर नाही जमणार ते. हे बघा खाली पण थोडं पण लटकलं नाही आहे. हे पूर्ण आपल्याला खालची बाजू वरती व वरची बाजू खाली करून घ्यायची. व्यवस्थित असं पलटी मारून घेतली. आता आपलं पीठ शिजलं का नाही कसं समजायचं, थोडं पीठ तोडून घेतलं आहे मी. हे बघा असं हाताला चिपकलं नाही पाहिजे. किंवा तुम्हाला ह्या पद्धतीने नाही समजलं तर आपण खायचं, खाल्ल्यानंतर टाळूला जर पीठ चिटकलं तर समजायचं आपलं पीठ हे व्यवस्थित शिजलेलं नाही आहे. पण आपलं हे व्यवस्थित शिजलेले, हाताला बघा असं थोडं पण असं चिपकत नाही, लगेच बघा त्याची गोळी होती बघा, म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित हे शिजल्या गेलेले. आता हे घोट्याचं पीठ मी पुन्हा असं काढून घेते, थोडंसं तेलाचा हात लावून. थोडं थोडं पीठ बघा हे असं काढून घेते मी. सर्व बघा पातेल्याचं पीठ काढून घेतलं मी. ते जर लगेच काढलं नाही ना तर काय होईल, मग ते आपलं पीठ हे कडक होऊन जाईल आणि आपल्याला नंतर ते काढता येणार नाही. आता थोडासा तेलाचा हात घेतला, व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला थोडंसं गोळा करून पिशवीमध्ये घ्यायचं आहे बघा. थोडं थोडं मी तोडून, खूप गरम येते. एक ताट बाजूला घेतलं, एका बघा पिशवीमध्ये घेतलं. असं पिशवीमध्ये हवा काढून घ्यायची, त्याची व्यवस्थित असं मळायचं. जाड पिशवी घ्यायची, अशी जाड कागदाची बघून. पीठ गरम असतं, मग आपल्याला परातीत ते मळता येत नाही व्यवस्थित. पिशवीचं तोंड असं घट्ट पकडायचं आपण, म्हणजे पीठ हे बाहेर नाही निघालं पाहिजे, त्याच्यात हवा आहे ती काढून घ्यायची. बघा मस्त आपलं असं पीठ असं एकजीव करून घेतलं बघा, असं किती मस्त झालं आहे. आता मी ते पुन्हा ताटामध्ये काढून घेते बघा. हळूच असं मी ताटामध्ये काढून घेतले. आपल्या पिशवीला थोडं पण हे चिपकलं नाही ना, माझ्या हाताला चिपकलं. आता बघा आपल्याला व्यवस्थित त्याचा परत इथे तेलाचा हात लावून असा गोळा बनवून घ्यायचा आहे. ज्या साईजचा पापड बनवायचा आहे ना त्या साईजचे असे गोळे पटापट, पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला करून घ्यायचे. म्हणजे पापड करताना आपल्याला लगेच एक एक गोळा उचलायचा, लाट्या म्हणतो याला, आणि लगेच मशीनवर ठेवून दाबून पटापट टाकत चालायचे. पिशवीमध्ये कसं गरमच्या गरम असतं ते, पटापट थोडंसं असं तेलाचा हात लावायचा आणि लगेच टाकायचे. म्हणजे पापड करताना आपल्याला पुन्हा तेल लावायची गरज नाही. पद्धतीने सर्व मी लाट्या बनवून घेते आणि मग तुम्हाला पापड बनवताना पुढच्या प्रोसेसमध्ये दाखवते. आता हे बघा वरती आले मी पापड वाळत घालण्यासाठी गच्चीवरती. तर कागद व्यवस्थित असं पहिले साफ करून घ्यायचे. पिशवीमधून एक लाटी इथे ठेवून घेतली, पुन्हा पिशवीचं तोंड असं वाळून ठेवायचं, म्हणजे आपल्या लाट्या पण या गार पडल्याने पाहिजे. इथे एक लाटी ठेवली, त्याच्यावरती कागद ठेवायचा, थोडंसं प्रेस करायचं. माझ्याकडे एक लाकडी यंत्र आहे पापड बनवण्याचं. थोडंसं असं वरून जोर द्यायचं, थोडंसं दाबून घ्यायचं, पुन्हा असं थोडंसं फिरून घ्यायचं. मस्तच आपला हा बघा पापड तयार होतो. थोडंसं आपण हाताने पण असं सरकून घ्यायचा, किंवा मग
थोडे छोटे साईजच्याच लाट्या बनवलेल्या आहे आपण, त्याच साईजचे आपले पापड होतील. त्याच पद्धतीने मी आता दुसरा पापड पण करून घेते. त्याला लाटायची पण गरज नाही. एवढे पापड आपल्याला इथले 15-20 मिनिटात आपले होता. बघा, असं थोडंसं जाड वाटला तर थोडंसं असं बोटाने असं पसरून घ्यायचं. लगेच पसरले जातं तो. थोडंसं असं पुन्हा फिरून घेतलं. थोडंसं आहे बघा, हात फिरवला ना पुन्हा अजून आपला पापड हा मोठा होतो बघा. पण खूप पातळ पण नाही करायचे. हे बघा, या साईजचे. आता मी याच पद्धतीने ते सर्व पापड पटापट असे टाकून घेते. आपले नागलीचे पापड सर्व इथे वाळून घेतले. 5 किलोचं तुम्हाला पीठ पण दाखवलेलं होतं. 5 किलोच्या पिठापासून एवढ्या वेगळा 2 पाट्या भरून हे पापड झाले. हे पहिली खिशी जी दाखवलेली होती ना त्याचे, आणि नंतरचे हे एकाच वेळेस खिशी घेऊन एवढे बनवून घेतलेले. बघ, मस्त असे छान आपले पापड झाले. तीळ टाकल्यानंतर बघा अशी तीळ आपली हे दिसते, आणि भाजल्यानंतर तीळ दाताखाली आल्यावर खूप चवदार अशी लागते. बघा 5 किलोचे किती पापड झाले आपले. अजून निघायचं तर बाकी आहे. पिठामध्येच एवढे पापड झाले आपले. तर ही पूर्ण रेसिपी पहिल्यापासून तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नागली भिजत घातली, वाळवली, पीठ काढलं, खिशी घेतली, पापड बनवले, तुमच्या लक्षात येईल. तुमचे पण पापडाची खिशी बिघडणार नाही. याच पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघून नक्कीच करा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.